भारतामध्ये आपण सध्या बघतोय की 100 पैकी 70 जणांना हा आजार असतो. सध्या तर वयाची अट पण राहिलेली नाहीये. आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्यांना कोणतीही ॲक्शन करण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी त्यांना शुगर म्हणजे ग्लुकोजकडनं मिळत असते. जर ही एनर्जी मिळाली नाही म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये फरक झाला तर जेव्हा मधुमेह होतो तेव्हा काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. तसं पेशंट आवर्जून विचारतात की मॅडम शुगरच होऊ नये म्हणून काय असे पदार्थ आहेत. तर मी त्यांना असं सांगते की आज असं आहे की प्रत्येकाला वाटतं की मधुमेह आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. मी असं सांगेन की ज्यांच्या आई वडिलांना मधुमेह आहे त्यांनी नमस्कार, मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत स्पेसिफिकली मधुमेह डायबिटीस याविषयी. बघा, मधुमेह असा आजार आहे की भारतामध्ये आपण सध्या बघतोय की 100 पैकी 70 जणांना हा आजार असतो. सध्या तर वयाची अट पण राहिलेली नाही आहे. जेस्चनल डायबिटीस हा महिलांना प्रसूतीच्या वेळेला गर्भधारणा झाल्यावर होत असतो. टाईप 1 डायबिटीस जो असतो की ज्याच्यामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, तर जन्मजात बालकांना हा व्याधी येतोय. मग काय कारण आहेत? तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या की मधुमेहाचं एकमेव सगळ्यात महत्त्वाचं असं कारण ते म्हणजे स्ट्रेस. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत गोड खाणं, सतत काप्स आहारात घेणं किंवा आपण असं म्हणतो की सतत तुम्ही काहीतरी म्हणजे एका ठिकाणीच बसून आहात, गुळाचे पदार्थ किंवा अल्कोहोल प्राशन करणं, या सगळ्यामुळे तुम्हाला मधुमेह होतो. मधुमेह झाला म्हणजे काय झालं, एक्झॅक्टली काय होतं शरीरामध्ये, तर आपण बघूया की आपल्या शरीरामध्ये ज्या आपल्या संप्रेरक स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत त्याच्यामधलं जे इन्शुलिनचं जे सिक्रिशन आहे, एकतर ते नीट होत नाही किंवा ते नीट होतं पण इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. किंवा आपले जे अवयव असतात ते इन्शुलिन रेझिस्टन्स निर्मितीमुळे ते इन्शुलिन ॲक्सेप्ट करत नाही आणि रक्तामधली शर्करा वाढायला लागते आणि मग त्यामुळे आपण म्हणतो की ब्लड शुगर लेवल्स हाय झाले आहेत आणि त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता लक्षणांमध्ये तुम्ही बघाल तर अनेक वेळेला असं होतं की रुग्णांना कळतच नाही आहे की त्यांची शुगर आलेली आहे, म्हणजे सायलेंट व्याधी हा असतो. दुसऱ्या काही याच्यामध्ये लक्षणं अशी दिसतात की हातापायाची जळजळ होते, सतत तहान लागणे, सतत लघवीला जाणे आणि स्पेसिफिकली रात्री लघवीला जाणं हा त्रास जाणवतो. किंवा अशा वेळी पेशंटना असं वाटतं की थोडंसं अंधुक दिसतंय का, चिडचिड होणं, थकवा जाणवणं, एक तर वेट गेन होणं किंवा वेट लॉस होणं, अशी अनेक लक्षणं या मधुमेह आजारामध्ये आपल्याला दिसत असतात. सगळ्यात पहिले काय झालं, वातच, कफच किंवा पित्तच दुष्टी तयार झाली. ती दुष्टी तयार झाल्यामुळे आपला अग्नी मंद झाला. अग्नी मंद झाल्यामुळे तिथेच संप्राप्ती तयार झाली आणि मंदाग्नी निर्माण झाल्यामुळे क्लेदक कफ, म्हणजे मधुमेह हा आपण मुख्यतः कफाचा आजार म्हणत असतो की कफाचं पचन नीट होत नाही. दूषित कफामुळे हा व्याधीची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. आपण अनेक प्रयत्न करतो. मधुमेह आता अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत की HbA1c आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्यांचा एक अंदाज कळतो की आपल्या शरीरामध्ये रक्तामधली साखरेचं प्रमाण काय होतं. तर 4.5 ह्या लेवलपेक्षा जर अधिक असेल तर आपण म्हणतो की प्री डायबेटिक झाले आणि 5.5च्या पुढे असेल तर आपण शुगरची औषधं त्या व्यक्तीला सजेस्ट करत असतो. आयुर्वेद असं म्हणतं की कोणताही व्याधी होऊ नये म्हणून आपल्या शरीराकडे बारीक लक्ष असायला हवं. कोणताही व्याधी व्हायच्या आधी आपल्याला शरीर काही लक्षणं दाखवत असतं, या लक्षणांकडे आपलं बारीक लक्ष हवं. आज आपली जी जीवनशैली आहे ज्यामध्ये आपण वेळेवर झोप घेतली, कोणताही स्ट्रेस आला तर त्याचं नीट प्रयोजन करून आपण तो स्ट्रेस घेतला नाही किंवा आपण तो स्ट्रेस का आला आहे याची कारणं शोधली. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण वेळेवर जेवण घेतलं, आहारामध्ये आपण अतिरिक्त पदार्थ गोड घेतले नाहीत. आता पूर्वी कसं होतं की काही सणासुदीलाच खीर केली जायची, होळीलाच पुरणपोळी केली जायची. आता काही गोष्टी सर्रास वाढल्या आहेत. पूर्वी साखरेचा वापर कमी केला जायचा, गुळाचा वापर अधिक केला जायचा. मॅडम, यामध्ये काय फरक आहे, म्हणजे साखर खायची का गूळ खायचा? तर बघायला गेलं तर दोन्ही पदार्थ आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन स्पाइक्स देणारच आहेत. पण त्यातल्या त्यात गूळ हा आपल्या शरीराला थंडावा देतो, ताकद देतो. उन्हात नाल्यावर आपण काय म्हणतो की पटकन एखादा गुळाचा खडा तोंडात टाक पाण्याबरोबर, म्हणजे एनर्जी मेंटेन राहील. सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या साखरेची आपल्या शरीराला ग्लुकोजची का गरज असते. तर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्यांना कोणतीही ॲक्शन करण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी त्यांना शुगर
म्हणजे ग्लुकोजकडनं मिळत असते. जर ही एनर्जी मिळाली नाही, म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये फरक झाला, तर या एनर्जीजमध्ये फरक होतात. त्यामुळे तुम्हाला दिसेल की कधीतरी जे मधुमेहाचे पेशंट असतात त्यांची शुगर एकदम लो होते, मग त्यांना असं थरथरायला होतं, घाबरायला होतं, मसल लॉस त्यांच्यामध्ये खूप असतो, त्यांचे मसल वीक असतात. सो कधीही जेव्हा OPDमध्ये आपल्याकडे पेशंट्स येतात मधुमेहाचे, त्यांना मी पूर्ण दिनचर्या, ऋतुचर्या, त्यांनी दिवसभरात काय करायचं आहे हे समजून सांगायला लागतं. काही पेशंटमध्ये खूप वेट लॉस असतो, काही पेशंटमध्ये वेट गेन असतं, दोन्ही गोष्टी असतात. पण ह्याचा तारतम्य भाव बघून, त्यांचं नाडी परीक्षण करून आपल्याला त्यांना ते योग्य ते मार्गदर्शन करायला लागतं. आज असं आहे की प्रत्येकाला वाटतं की मधुमेह आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. मी असं सांगेन की ज्यांच्या आई-वडिलांना मधुमेह आहे, तर त्यांनी आफ्टर 30 त्यांनी रेग्युलर रूटीन चेकअप्स करायला हवेत. बाहेर हल्ली चीज, पनीर, ब्रेड, पिझ्झा, पास्ता हे खाण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आज आपण घरचे अन्नपदार्थ विसरलोय. साधा घरचा वरण-भात असला तरी तो परिपूर्ण आहार असतो. तुम्ही म्हणाल की मधुमेहामध्ये तर भात खायचा नाहीये. पण जेव्हा मधुमेह नाहीये, तेव्हा जेव्हा षड्रसात्मक आहार तुम्ही घेता, तेव्हा या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. जेव्हा मधुमेह होतो, तेव्हा काय गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे? तसं पेशंट आवर्जून विचारतात, की मॅडम शुगरच होऊ नये म्हणून काय असे पदार्थ आहेत? तर मी त्यांना असं सांगते, की तुम्ही रात्रीचं जे जेवण आहे तुमचं, ते थोडंफार हलकं घ्यायला पाहिजे. प्रोटीनयुक्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी, भाज्यांची सूप किंवा आपण ज्वारीची भाकरी आपण सांगतो खायला, की ज्याने तुमचं पचन सुधारायला मदत होत असते. आता बऱ्याच वेळेला की जे शुगरचे पेशंट आहेत, त्यांना मी आवर्जून सांगते, की तुम्ही पोळी बंद करा. दोन्ही वेळेला तुम्ही गरम-गरम भाकरी घ्या, की ज्यामुळे तुमचं पचन सुधारेल. कारण मधुमेह हा व्याधी आहे, याच्यामध्ये तुमचा अग्नी बरोबर नाहीये, तुमचा अग्नी मंद आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्याधी झालेला आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुमचं पचन उत्तम हवं, तर तुमचा हा व्याधी कंट्रोलमध्ये यायला मदत होणार आहे. रोज तुम्ही व्यायाम करायलाच हवा. 40 मिनिटं म्हणजे असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, की स्विमिंग करत असाल जरूर करा. घाम येणारा म्हणजे सूर्यप्रकाशात फिरणं हा असा व्यायाम आपल्याला मधुमेहामध्ये करायचा आहे, की जो तुमचं जे शुगर लेवल्स आहेत ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे. आता बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, की आपण बऱ्याच वेळेला लगेच आयुर्वेदिक औषधं न घेता ॲलोपॅथिक औषधं, रासायनिक औषधं सुरू करत असतो. तर जर तुम्ही प्री डायबेटिक असाल, तर तुम्ही मधुमेहासाठी जरूर आपल्या क्लिनिकमध्ये एकदा नाडी परीक्षणासाठी आवर्जून या, की आपल्याकडे असे अनेक पेशंट आहेत, की जे नैसर्गिकरित्या त्यांची शुगर कंट्रोलमध्ये ठेवत आहेत. बऱ्याच वेळेला काही घरगुती उपाय पण आपण त्यांना सांगतो, की तुम्ही रोज मेथी दाण्याचं पाणी घ्या. पनीर फूलसारखा उपाय सांगतो, की पनीर फुलाचे काही 5 ते 6 जी पनीर फुलं आहेत ती पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. आता खरं याचा उपयोग आपण दूध फाटण्यासाठी करत असतो. मग मधुमेहाला हे कसं मदत करणार? तर रक्तातली साखर कमी करण्यासाठी तुम्हाला असे काही रसात्मक द्रव्य लागतात, की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. यापैकी जे कटू, तिक्त, कषाय रस आहेत ते आपल्याला यासाठी मदत करत असतात. आता ताक आहे. तर मधुमेहाच्या पेशंटनी आवर्जून ताक घ्यावं, की त्यांचं पचन चांगलं होतं. की हे ताकामुळे त्यांचा वेट लॉस होतो. वेट लॉस झाल्यामुळे सुद्धा मधुमेह कमी होतो. आज आपण घरी लाडू बनवतो बघा, लाडू बनवतो तेव्हा आपण एक प्रकारचा पाक तयार करत असतो, बरोबर आहे? सो हा पाक करतो तेव्हा ते भांडं कसं करवडतं तुम्ही बघितलंय? आणि हेच सेम होतं, की जेव्हा तुमच्या रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर वाढते तेव्हा तिथे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन होतं. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये त्या कोलेस्ट्रॉलचा लेयर तयार व्हायला लागतो. आणि म्हणून आपल्याला शुगर अवॉइड करायची. तुम्ही इमॅजिन करा, आपण ते मीठ असतं आपलं, समुद्राचं पाणी आणून आपण पाण्यामध्ये ठेवून कसं सूर्यप्रकाश पडला की ते आटतं आणि कसं ते मीठ दिसतं, तशी परिस्थिती होते. आणि म्हणून बघा आपल्याला डोळ्यांना सुद्धा अंधुक दिसतं का? कारण ती सुकलेली साखर जी असते रक्तातली ती तिथे साठून ते डिपॉझिशन तिथे होतं. नर्व्स तुमच्या डॅमेज होतात. सेन्सेशन पायाचं कमी होतं. हातापायात मुंग्या येतात. नमनेस जाणवतो. म्हणजे मनुष्य इतका थकतो, की एकतर काय होतं, की खायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो, की काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे. आणि मग तिथनं कन्फ्युजन सुरू होतं. आणि कधी-कधी असं होतं, की खाण्यावरचा कंट्रोल सुटतो आणि मग शुगर 350, 500 अशा अनेक लेव्हल्सपर्यंत पोहोचते. मी कधीही पेशंटना सांगते, की आपण मेडिटेशन हे कायम करायला पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये जी षटचक्र आहेत, या षटचक्रांना अतिशय महत्त्व आहे. यामधलं जे आपल्या अनाहत चक्र आहे
किंवा आपली सगळी चक्र आहेत जेव्हा ती जागृत होतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमधल्या लहरींमध्ये फरक होतो. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही प्री डायबेटिक असाल तर रामरक्षेतला हा जो श्लोक आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्, हा श्लोक तुम्ही जेवणाच्या आधी 11 वेळेला हातामध्ये पाणी घेऊन नक्की म्हणा, ते पाणी प्या आणि मग जेवायला सुरुवात करा. दिवसातनं 2 वेळा जरी तुम्ही केलत ना तरी मला चालेल. असेच एक आजोबा आपल्या ओपीडीमध्ये आलेले आणि त्यांची HbA1c 11 पर्यंत होती. आम्ही 3 महिने औषधी चिकित्सा, व्यायाम, झोपेवरती काम आणि मेडिटेशन आणि ही मंत्रचिकित्सा केली आणि जवळपास 3 महिन्यात आमची जी HbA1c होती ती 7 पर्यंत खाली आलेली होती. नामस्मरण काय करतं तर तुमच्या ब्रेनमधल्या लहरींमध्ये फरक कळतो. इन्शुलिन सिक्रिशन होण्यासाठी ब्रेनकडनं एक ऑर्डर जायला लागते. हार्मोन सिक्रिशन करण्यासाठी एंडोक्राईन ग्लँडमधली मास्टर एंडोक्राईन ग्लँड म्हणजे ब्रेन असून त्या ब्रेनमधनं हायपोथॅलॅमस ह्या सगळ्यांकडनं हे सूचना जाऊन ते हार्मोन्स स्त्रवत असतात. तर आपण प्रयत्न काय करतो, औषधांद्वारे रक्तामधील साखरेमध्ये कसं नियंत्रण आपण करू शकतो याकडे आपण लक्ष देत असतो. सगळ्यात पहिले मधुमेह झालाय म्हणजे घाबरून जाऊ नका. आयुष्यातला गोडवा जर तुम्हाला टिकवायचा असेल तर नियमित काही गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर मधुमेहाला घाबरण्यासारखं नाही. बघा, मधुमेहाचे साईड इफेक्ट्स पण खूप आहेत. प्रमेह पीडक आहेत. कधी कधी जखमा लवकर भरत नाहीत, पाय दुखतात किंवा आपण असं म्हणतो गँग्रीन फॉर्मेशन वगैरे जे पुढच्या गोष्टी आहेत त्या होऊ नये यासाठी रेग्युलर चेकअप्स, तुमचं रोजचं औषध हे तुम्ही वेळेवर घ्यायलाच हवं. बऱ्याच लोकांना सवय असते की ते मधुमेहासाठी औषधच घेत नाहीत. हां ठीक आहे, शुगर आहे ना 300, ओके, मला नाही घ्यायचं आहे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुमची शुगर फास्टिंगची 120च्या पुढे आहे, म्हणजे दोन्ही शुगरच्या 100च्या पुढे आहे, तर तुम्हाला काळजी ही घ्यायलाच पाहिजे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाहीत तर तुमच्यामध्ये ओजक्षय होईल आणि ओजक्षय झाला ना मग ट्रीट करायला खूप वेळ जातो. शरीरामध्ये जे आपले सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, प्रत्येक धातुगत हा मधुमेह होत जातो. बघा, पहिले लक्षण असतं की पिपासा म्हणजे रसधातूशी निगडित आहे. जेव्हा तुम्हाला प्रमेह पीडका येतात म्हणजे तुमच्या पायावरती असे काळे पांढरे डाग यायला लागतात की तुम्हाला समजायला पाहिजे की तुमचा मेदगत, मांसगत हा मधुमेह झालाय आणि आता तुम्हाला तो कंट्रोलमध्ये करायलाच हवा. तुमच्या पायाला नमनेस जाणवत असेल, तुम्हाला सतत तहान लागते, सतत रात्री लघवीला झोपेत उठायला लागतंय, लघवी फेसाळ होतीये, तर तुम्हाला वेळेत ही काळजी घ्यायलाच हवी. तुमच्या रक्तात साखर किती आहे किंवा तुमच्या लघवीतनं साखर जातीये का हे तुम्ही युरिन टेस्टद्वारे किंवा ब्लड टेस्टद्वारे हे रेग्युलरली 3 महिन्यांनी तुम्ही चेक करायलाच हवं. कोणताही उपाय करताना तुमच्या जवळच्या वैद्यांना तुम्ही जरूर कन्सल्ट करायला हवं. कारण बघा, कधी कधी आता आयुर्वेदामध्ये अनेक योग आहेत. निशा अमलकी योग म्हणजे आवळ्याचा रस आणि हळद हे जर आपण एकत्र घेतलं तर हे मधुमेहासाठी खूप मोठं औषध आहे. पण हे घेताना ह्याचं प्रमाण किती हवं, कसं घ्यायचं ह्याची माहिती तुम्ही तुमच्या वैद्यांकडनं करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आंबा खाताना भीती वाटते की आंबा खाल्ल्यावर शुगर स्पाईक होतील का, उसाचा रस प्यायचा की नाही प्यायचा, असे अनेक प्रश्न असतात. तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर आम्हाला कमेंट्समधनं तुम्ही नक्की विचारा की मधुमेह आहे, ही गोष्ट आम्ही खायची की नाही खायची. सो मधुमेह हा जो व्याधी आहे हा कफज व्याधी असून हा तुमच्या शरीराला घातक असा व्याधी आहे जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर. पण जर तुम्ही त्याला नीट लक्ष दिलं तर इट्स ओके, तुम्ही त्याच्यावर उत्तम आयुष्य जगू शकता कोणत्याही त्रासाशिवाय. पण यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करायला हवा, रोज योगासनं करायला हवीत. तुम्हाला आहारामध्ये काही पदार्थ आहेत की जे टाळायला हवेत. सतत जे कार्ब्सचे पदार्थ आहेत, आता रताळं, साबुदाणा, जर तुम्हाला शुगर आहे तुम्ही अवॉइड करा. तुम्ही वरीचे तांदूळ घ्या. तुम्ही फळांमध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये शुगर जास्त आहे असे पदार्थ नाही घ्यायचे. तुम्ही पेर खा, सफरचंद खा, पपई खा. तुम्ही कोणतेही कोल्ड्रिंक्स घ्यायला नाही पाहिजे. जर कोल्ड्रिंक्स घेताय तर अफाट शुगर असते त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं ही तुमची पहिली प्रायोरिटी असते. कोणत्याही व्याधीला हरवायचं आहे ना तर सगळ्यात पहिले तुम्ही त्या व्याधीला घाबरणं सोडा. तुम्ही मंत्रचिकित्सा, आहार, व्यायाम आणि त्याचबरोबर मेडिटेशन हे सगळं केलं तर कोणताही व्याधी हा कधीही तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो.
आणि याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला क्लिनिकमध्ये येऊन आमच्याकडनं नाडी परीक्षासुद्धा करून घेऊ शकता. सगळी माहिती कॅप्शनमध्ये दिलेली आहे. मधुमेहाविषयी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.